दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. युडायस पोर्टलवरती स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपल्याला विद्यार्थी प्रमोटची सुविधा प्राप्त झालेली आहे. मागील यूट्यूबच्या शॉर्टमध्ये आपण त्यासाठी आवश्यक कोणती माहिती लागणार आहे ते पाहिलं होतं. आज आपण प्रत्यक्ष विद्यार्थी प्रमोट कसे करावेत ते पाहणार आहोत. आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती आपल्याला युडायस टाईप करायचं आहे. त्यानंतर युडायस प्लस जे सर्च येईल त्यावरती क्लिक करायचे आहे. या पद्धतीने निळ्यामध्ये आपल्याला युडायस प्लस दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल दिसेल टॅब, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर स्टेट सिलेक्ट करा येईल. इथे आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे पेज ओपन झाल्यानंतर याला स्क्रॉल करायचं आहे आणि इथे सगळ्या शेवटी स्टुडंट मॉड्यूल दिसेल लॉग इन, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नेहमी पद्धतीने आपल्याला साइन इन व्हायचं आहे. साइन इन झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज दिसेल. 26-27 वरती रेडमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर 2 पॉपअप विंडो येतील, त्यांना आपल्याला क्लोज करायचं आहे. ते क्लोज झाल्यानंतर डाव्या हाताकडे वर 3 आडव्या रेषा दिसतील, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे बघा स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेशन ही टॅब दिसत आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली एरो दिसतोय बघा. इथे क्लिक केल्यानंतर टॅब गायब होतील. पुन्हा एकदा आपल्याला त्याच 3 आडव्या रेषेवरती क्लिक करायचं आहे. इथे आता त्या टॅब मधल्या सब टॅब ओपन झालेल्या आहेत. तिथे पहिलीच आहे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोग्रेशन मॉड्यूल याच्या खाली गो जे बटन दिसते त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला वर्ग निवडायचा आहे, तुकडी निवडायची आहे आणि गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर वर्गाची यादी आपल्याला दिसेल आणि इथून आपल्याला विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे. विद्यार्थ्यांच्या नावाच्या समोर इथं प्रोग्रेशन स्टेटस आपल्याला दिसते, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला जे 3 ऑप्शन ओपन होतील, या 3 ऑप्शन मधून योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला मार्क इन पर्सेंटेज त्याचे टाकायचे आहेत आणि नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडन्स ते टाकायचं आहे आणि स्कूलिंग स्टेटस मध्ये 2 आपल्याला पर्याय दिसत आहे. स्टडिंग इन सेम स्कूल, लेफ्ट विथ टीसी, विदाउट टीसी. योग्य जे असेल तो आपल्याला निवडायचा आहे. मात्र शेवटचा जो वर्ग आपला असेल त्यामध्ये मात्र आपल्याला लेफ्ट स्कूल विथ टीसी हेच ऑप्शन 1 दिसेल. त्यानंतर इकडे डाव्या हाताकडे आपल्याला सरकवायचं आहे. इथं स्टेटस आपलं पेंडिंग दिसेल. त्यानंतर इथे अपडेट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अपडेट वरती क्लिक केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो आहे, त्याला आपल्याला ओके करायचं आहे आणि इथं जे स्टेटस होतं ते आता डन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो प्रमोट करायचा आहे. नंतर पुढे काय करायचं आहे ते पाहूयात पुढील भागात. तर या युट्यूबच्या शॉर्टमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.